त्याचा मी पाय मोडलाय असा आणि चावून चावून खाणार आहे. मोडलाय दात मोडतील मला आमची ब्लॉगर तर बघू शकता काळ्यामध्ये चमचमीत आहे. ह्या दोघांच्या थाल्या पण बघा संपलेल्या आहेत. दोघांच्या थाल्या संपल्यात निवांत बसलेले आहेत. आम्हीच दोघी राहिलेलो आहोत फक्त. आमरस. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल म्हणजे आशुभी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर माझा हा कोकण दौरा चालूच आहे. तर आज आले आहे मी पावनेरमध्ये, हॉटेल पावनेर. तर याचं लोकेशन आहे कणकवलीपासून 5 किलोमीटर. येताना जाणार दोन्ही पाचपूर उमरडमध्ये आहे. प्रॉपर लोकेशन उमरडमध्ये एकदम हायवे, जो मुंबई गोवा हायवे आहे ना तर खूप गर्दी तर खूप इथे दिसते तुम्हाला. पार्किंगमध्ये खूप चार्जिंगची बाईक या कार असेल तर इथे तुम्ही चार्जिंग पण. तर माझ्यासोबत आहेत खाणाऱ्यासाठी माझ्या मावशीची मुलगी आलेली आहे प्राजू. प्राजू हाय हाय कर, हाय कर, हाय हाय. आणि माझा भाचा आलेला आहे आर्य, आणि जो शूट करतोय तो माझा मामाचा मुलगा आलाय. तर आम्ही सगळे कझिन्स म्हणून एक आता आमचं कोकण दौरा चालूच झालेला आहे. तर चला, तर आमच्या ब्लॉगमध्ये असंच टिकून राहा. आणि चला आज आपल्या ह्या ब्लॉगमध्ये काय चमचमीत आणि काय झणझणीत डिशेस असणार आहेत ते तुला काय वाटतं? आता आपण मुंबईतले तर सगळे नॉनव्हेज फिश थाली ट्राय केलेली आहे. टमी ट्रॅव्हलर तुम्ही बघतच असाल. चला मग. चला इंटिरियर तर एकदम सुपर्ब आहे. इंटिरियर त्यांचं इंटिरियर आहे तुम्ही बघू शकता. इथे मस्त पेंट केलं. इथे पण ओल्ड असे आर्टिफॅक्ट्स दिलेले आहेत. लाकडी वस्तूनी आहेत. हा पिझ्झा आहे. पहिला आपला घरी गावची असेल पोपटाचा. इथे ते शिरवाळ्याचं ते आहे. रेडिओ आहे जुना. अच्छा खूप सुपडे आहेत. ते दिवा आहे. एक हा खेकडे पकडायचं आहे. ह्याने खेकडे पकडतात, मासे पकडतात ना ह्याने. मासे पण पकडतात. किंवा ही जी असते ती आपली तेलाची किटली असते ती आहे. आणि तेच दिवा तिथे पण होता ना दिवा. आणि ह्यांचं इथे वॉश बेसिन आहे ह्यांचं इथे. तर प्लीज पाणी वेस्ट नका करू. आणि ह्यांचे वॉशरूम्स आहेत हे. आणि ह्यांचे स्विच आहेत जुन्या टाईपचे. स्टार्टर्स मध्ये मी व्हेज मध्ये फणस बी हे केले. तर फणस बी आलेले आहे. आणि तो तिकडचा मेन्यू आहे. मेन्यू सो इथे म्हणजे मेन्यू कार्ड नाही. जो मेन्यू आहे तो तिकडेच त्या बोर्डवरती लिहिला असेल तसंच ऑर्डर करावं लागतं. आम्ही आता एक एक करून संपवतो. प्रचंड भूक लागली. फणस बी संपलेले आहेत. तर स्टार्टर्स मध्ये प्रॉन्स फ्राय आहेत आणि ही अळूवडी आहे. प्रॉन्सची साईज तुम्ही बघू शकता. अळूवडी तेलकट नाही लागत आहे. थोडी तेलकट वाटते अळूवडी मला. तळली भाजली नाही. डीप फ्राय केली. चिकन फ्राय. सुरमई.
कशी वाटली थाळी? अळूवडी कशी आहे? तेलकट आहे अळूवडी ना काजूचं लाडे. काजू तुला कसं वाटलं बोंबील फ्राय आणि आळूवाडी? प्रॉन्स फ्राय छान होते. प्रॉन्सची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे. अळूवडी आता मी टेस्ट करते. आणि इकडे ॲम्बियन्स कसं वाटलं मला? हो ॲम्बियन्स जागा कमी असते व्यवस्थित सगळेजण ऍक्च्युली तो आता तरी पण 3:30 झालेले आहे, तरी पण तुम्ही बघू शकता किती क्राऊड किती आहे. आम्ही ऍक्च्युली बॅक साईडला बसलो. बॅक साईडला स्प्रिंकल्स मला दिसत असतील तर ते थंडावा देण्यासाठी. हे जे त्या साईडला पण कॅमेरामॅन ते पण ते त्या साईडला पण आहे आणि एक ह्या साईडला माझ्या बॅक साईडला पण आहे. जसं लग्नामध्ये पहिल्याच्या जे लग्नामध्ये ते असायचे ते फवारे स्प्रिंकल्स ते आता इथे पण आहेत. स्प्रिंकल म्हणतात फवारेच. हा तेच पहिले अदाशी जसे काय तुटून पडलेत खरोखर जसे तुटूनच पडलेत त्या ह्याच्यावरती त्या स्टार्टर्स वरती. एक तास वेट करत होता तेव्हा जाऊन एक तास. आणि तुम्हाला चांगलं पण पाहिजे आहे म्हणून तुम्हाला वेटिंग पण नको. नॅचरल आमचं नॅचरल आहे. दाखवत नाही मला मन भरले. आमची ब्लॉगर तर बघू शकता काळ्यामध्ये चमचमीत आहे. अजिबात नाजूक नाही कोणीच नाजूक नाही खात. सगळं दाबून खाणं पिणं सगळं दाबून. कोकणातली माणसं कोणच नाजूक खाणारी नाही. आमच्या खेकडा थाली आणि मटन मसाला फ्रायची वाढ 2 थाल्या आमच्या. अरे पण तोडायला नको. त्याचा मी पाय मोडलाय असा आणि चावून खाणार आहे. मोडलाय दात मोडतील खात्यात. काही काहींना खूप म्हणजे ज्यांना खेकडा काही काहींना खाता येत नाही. हा जसे काही काही रेस्टॉरंटमध्ये अशी हत्यारं दिलेली असतात तशी त्यातली खायची असतात, पण आम्ही आमची बोटच वापरतो खायला. सुपारी फोडायचा अडकिस्ता वगैरे दिलेला असतो. मध्ये ना जवल्याकडे बघितलं बिचारे वाटीकडे. तुम्ही कुठून पडता मोठ्या मोठ्या थाळ्या माशांकडे तर कशाला बघतील. नाही पण काही काही जणांना आवडतो खरं आवडीने खातात. आपल्या घरी रोज बनतो म्हणून आपल्याला तशी किंमत नाहीये. काही भाजी सुचली नाही नॉनव्हेज असेल तर जवला शॉर्टकट. हा शॉर्टकट खरंच शॉर्टकट आहे सुखा जवळ. काही भाजी नसेल घरामध्ये तर भेटेल एक पिठी भात डाळ सुचली नाही बनवायची काय पिठी भात आणि जवला नुसता फ्राय जवला. चिकन प्रथम कसं आहे मटन आवडलं. भूक मिटली काय? भूका लागलेल्या त्या एवढ्या जोरजोरात बोलली तरी पण बांगडा आहे ऐकलं नाही. सारच बांगडा आहे. मी ब्लॉगर आहे तर मला माहिती आहे. आता भुकेने नुसते व्याकुळ झालेले कधी ताटली येते आहे आणि कधी आम्ही तुटून पडतोय. ब्लॉगर मॅडम स्वतःला भूक लागलेली आमचं सांग. मग तुमचं मी एक मोटिवेट कसं करणार? मीच एकदा अशी घालून पळून पडली तर काय पडणार? स्ट्रॉंग आहे मी. हे आम्ही आता कोकम सरबत घेतले. आम्ही 4 जणांनी कोकम सरबत घेतले. ह्या दोघांच्या थाल्या पण बघा संपलेल्या आहेत. दोघांच्या थाल्या संपल्यात निवांत बसलेले आहेत. आम्ही फक्त आम्हीच दोघी राहिलेलो आहोत फक्त. आमच्याच दोघींच्या थाल्या राहिलेल्या आहेत. खाऊया मस्त आहे. तू खाऊन
नको का? आमच्या आरेला नको झाला आमरस आमरस. आपण येऊया का पुन्हा आमरससाठी. तर तुमच्याकडे कोणते असेच रेस्टॉरंट चांगले कुठले असतील तर आम्हाला कमेंट करा. आम्ही पुन्हा एकदा कोकण दौरा नक्की करू. तर तुम्हाला आमची मजा मस्ती कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि हिला फॉलो करायला अजिबात विसरू नका. ही इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्हीवर ही आहे अवेलेबल. आणि तुम्ही आमची अशीच मजा मस्ती पुढेही बघत राहा. थँक्यू. बाय.